आणि या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात आपण सोशल मीडियामध्ये व्हायरल होणारे काही मजेशीर आणि काही इतर देखील व्हिडिओ पाहूयात। सुरुवात करूयात। मुंबईच्या एका रेल्वे प्लॅटफॉर्मवरती माणुसकीचं दर्शन घडलंय। रेल्वे प्लॅटफॉर्मवरती प्रवाशांची प्रचंड गर्दी असताना रेल्वे रुळावरती अचानक एक कुत्रा आला। रुळावरती कुत्रा यायला आणि ट्रेन यायला एकच वेळ, त्यामुळे प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला। इतक्यात एकानं रुळावरती उतरून या कुत्र्याला वर काढलं आणि ही बाब ट्रेन आपल्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असणारी उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। आता तर उर्फीनं केसांना कलर करून एक हटके लुक केलाय। उर्फीला गुलाबी रंगाचे केस, अतरंगी आयब्रोज आणि डर्टी असा मजकूर असलेल्या ड्रेसमध्ये पाहून नेटकऱ्यांना काही नवल वाटत नाहीये, कारण आता उर्फीचं नाव ऐकलं की काहीतरी भन्नाट असणारच हे आता नेटकऱ्यांना माहीत झालंय। हत्तीचं सौंदर्य हे त्याच्या सोंडेमध्ये असतं, पण कधी विचार केलाय का जर हत्तीला सोंडच नसेल तर? झिम्बाब्वेच्या ह्यांगे नॅशनल पार्कमध्ये सोंड नसलेलं एक हत्तीचं पिल्लू आढळून आलंय आणि या पिल्लावरती सिंहानं हल्ला केल्याचं पार्कच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। सध्या ते पिल्लू अगदी लहान आहे आणि त्याचं पोषण आईकडून सुरू आहे, मात्र जसजसा तो मोठा होईल तसतसा काही गंभीर आव्हानांना त्याला तोंड द्यावं लागेल इतकं निश्चित। हाताचा वापर न करता सायकल चालवण्याचं टॅलेंट भारतातच नाही तर गल्ली गल्लीमध्ये बघायला मिळतं, पण त्यातही कसरत करून दाखवणं म्हणजे खरंच चॅलेंजिंग आहे। चीनमधील लियांग हान नावाच्या तरुणानं तब्बल 18.69 मीटर लांब रस्त्यावरती सायकलला हातही न लावता कसरती करून दाखवल्यात आणि प्रॅक्टिस केल्यामुळेच हे शक्य असल्याचं लियांगनं म्हटलंय। त्याच्या या पराक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये वृद्ध पिता पुत्रांचं प्रेम दिसून येत आहे। 75 वर्षांचे आजोबा त्यांच्या 105 वर्ष वय असलेल्या वडिलांसाठी गाणं गाताना दिसत आहेत। पिता पुत्राचा हा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक झालेत। பால் நிலாவை போல வந்த பாவையல்லவா நான் பாதை தேடி ஓடி வந்த காளையல்லवा। गाड्या तर तुम्ही अनेक बघितल्या असतील, मात्र अशी गाडी तुम्ही कधीच बघितली नसेल। या व्हिडिओमध्ये 5 जणांनी मिळून एक आगळीवेगळी गाडी तयार केली आहे आणि एकमेकांच्या हातापायांना पकडून ही गाडी तयार करण्यात आली आहे। सर्वात खाली एक व्यक्ती आहे, तो स्केटिंग बोर्डच्या साहाय्याने पुढे पुढे जातोय आणि गाडीला मानवी स्टेअरिंग आणि चाक देखील आहेत। हिवाळ्यामध्ये तापमान 15 डिग्रीच्या खाली आलं की सर्वसामान्य माणसांना ते असह्य होतं। मंडळी जरा विचार करा की जर आपण विवस्त्र बर्फाळ प्रदेशात गेलो तर काय होईल। आपल्यासारखाच एक जण बर्फाळ प्रदेशात चांगलाच गोठून गेलाय। त्या भागातील तापमान इतकं कमी आहे की त्या व्यक्तीच्या केसांवर देखील आणि दाढीवर देखील बर्फ साचलाय, पण त्याच भागामध्ये साधू बाबा विवस्त्र फिरताना दिसतायत। इतकंच नाही तर ते साधू त्या बर्फाच्या पाण्यानं आंघोळ देखील करताना दिसतायत। एका नेटकऱ्यानं सर्वसामान्य माणूस आणि साधू यांची तुलना करत हा व्हिडिओ तयार केलाय। घरात लहान मुलं सर्वांचा चोरडा खातात, काम तर करत नाहीतच मात्र काम वाढवून ठेवतात असं सतत म्हणतात। मात्र या व्हिडिओमध्ये हा चिमुकला अगदी मजेशीरपणे सँडविच बनवताना दिसतोय। सुरुवातीला तो अंड फोडून टाकतोय, त्यावरती पाव गरम करतो आणि संपूर्ण सँडविच झाल्यानंतर खाण्याचा सुद्धा आनंद तो स्वतः घेतोय। आतापर्यंतच्या सर्वात वजनदार सूर्यफुलानं वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे। केविन फोर्टे, गॅरेथ फोर्टे आणि मार्जोरी फोर्टे आणि जेमी कर्टनी फोर्टे यांनी त्यांच्या शेतामध्ये सर्वात मोठं आणि वजनदार सूर्यफूल पिकवलंय।
या सूर्यफुलाचं वजन आहे 6.6 किलो 446 ग्राम इतकं आणि याची नोंद आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. अमेरिकेतल्या एका पठ्ठ्यानं 2 लिटर सोडा अवघ्या 18 सेकंदात पिऊन रेकॉर्ड केलाय. इतक्या जलद सोडा पिणारा तो एकमेव व्यक्ती ठरलाय. सर्वसामान्य माणूस 2 लिटर पाणी देखील इतक्या वेगात पिऊ शकणार नाही. त्यामुळे या व्यक्तीची सध्या चर्चा सुरू आहे. That was delicious. Excuse the bad man. Sorry about that. पाळीव कुत्र्यांना अनेकदा घरामध्ये कोंडून मालक बाहेर जाताना दिसतात. यावेळी तो कुत्रा घरातील वस्तूंसोबत खेळताना दिसतो तर अनेकदा त्या वस्तूंची तोडफोड सुद्धा करताना दिसतो. मालक मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. असाच एक प्रकार एकाला चांगलाच भोवलाय, कारण घरामध्ये असलेल्या कुत्र्यानं लहान मुलाच्या बॅटरी असलेल्या खेळण्याला चावा घेतला आणि बघता बघता त्या खेळण्याला आग लागली. मात्र घरात कुणीच नसल्यामुळे घरातील दोन्ही कुत्रे घाबरून सैरावैरा धावू लागले. त्यामुळे तुम्ही जर घरात कुत्रा पाळत असाल तर खबरदारी घेणं गरजेचं आहे. कुत्र्यानं चुकून खेळण्यांची बॅटरी पंक्चर केली आणि स्फोट होऊन आग लागली तर अनर्थ घडू शकतो. रागाच्या भरात एका कुत्र्यानं काय केलं त्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. तो सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. मालकानं त्याच्यावरती लक्ष दिलं नाही म्हणून कुत्र्यानं संतापाच्या भरात चक्क एक बोगदा खोदलाय. तब्बल 4 तास कुत्रा हा खड्डा खोदण्याचं काम करत होता. मालकीण तिथे पोहोचल्यावरती कुत्र्याचा कारनामा पाहून ती देखील आश्चर्यचकित झाली. तिने या कुत्र्याच्या कारनाम्याचा व्हिडिओ केला आणि तो सध्या व्हायरल होतोय. भारतामध्ये टॅलेंटची काही कमी नाही आणि सोशल मीडिया एक असं माध्यम आहे ज्याद्वारे एका दिवसात माणूस व्हायरल होऊ शकतो, अगदी फेमस होऊ शकतो. 2 दिवसांपूर्वी एका तरुणाचं गाणं म्हणतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्याला सोनू सूद आणि सोनू निगमनं बोलावून घेतलं. आता एका व्यक्तीचा डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. यात ही व्यक्ती भन्नाट डान्स करताना दिसते आणि त्याचे डान्स स्टेप्स पाहून नेटकरी देखील हैराण झाले. तुम्हाला माहिती आहे का की अमेरिकेतील अॅरिझोना राज्यातील बिस्बी येथील एक कुत्रा सध्या चर्चेचा विषय ठरलाय. चर्चेचं कारण आहे त्याची जीभ. तुम्ही बरोबर ऐकलंय, कारण या कुत्र्याची जीभ 1-2 नव्हे तर तब्बल 3.74 इंच लांब आहे. धावताना तर त्याची जीभ ही कानाप्रमाणे हवेमध्ये उडत असते. बऱ्याच वेळा काही लोकांसोबत असं काही घडतं की ते एखादं काम करणे जितके हरवून जातात की त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय चाललंय हे देखील कळत नाही किंवा त्याचं भान राहत नाही. ही गोष्ट त्यांच्या कामासाठी सकारात्मक असू शकते, परंतु कधी कधी ही वृत्ती मोठं संकट देखील ओढावून आणू शकते. तर काही प्रकरणांमध्ये ती खूप धोकादायक देखील ठरते. सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये असंच काहीसं पाहायला मिळतं. यामध्ये एक महिला आपलं काम करण्यात इतकी मग्न होती की तिच्यासोबत कधी अपघात घडला हे तिला देखील कळलं नाही. पाणी पिण्यासाठी आपण ग्लास किंवा बॉटल्सचा वापर करतो. मात्र दोन्हीही साधनं उपलब्ध नसतील तर हाताची ओंजळ करून आपण पाणी पितो. मात्र या व्हिडिओमध्ये एका ऑस्ट्रेलियाच्या गायकानं कमालच केली. एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये या गायकानं आपल्या पायातला बूट काढला आणि त्यानं बॅकस्टेज जाऊन त्या बुटात पाणी टाकून त्यातलं पाणी तो प्यायला. या गायकाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. अंगभूत कौशल्य हे सामान्यतः जन्मजातच असतं. अर्थात जन्मल्यानंतर लगेचच ते काही प्रगट होतं असं नव्हे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी टेबलवरती उभी आहे. ती एका फळीच्या साह्यानं वाटे आणि चमचे आपल्या डोक्यावरती ठेवताना दिसतेय. अगदी सहजरित्या तरुणी हे काम करते. दरम्यान या तरुणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. माकड हा मोठा मस्तीखोर प्राणी आहे. माकडाचे अनेक व्हिडिओ आपण आतापर्यंत पाहिलेत. कधी माकड कुणाला मारतंय, कधी भांडी घासतोय. मात्र या व्हिडिओमध्ये माकड हातात चाकू घेऊन असल्याचं दिसतंय.
आणि त्यानंतर ते चक्क चाकूला दगडावरती धार करताना दिसतोय. त्यामुळे प्रश्न असा पडतोय की आता हे माकड चाकूला धार करून काय करणार आहे. आपल्या केसांनी ट्रक, कार किंवा बाईक खेचणं किंवा एखादं वजन उचलण्याचे व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिलेत. पण कधी केसांवरती लटकून 100 किलोहून जास्त वजन उचलताना कुणाला पाहिलंय का? असाच एक पराक्रम एका महिलेनं केलाय. व्हिडिओतील या महिलेनं आपल्या केसांवरती लटकून हातात तब्बल 125.7 किलोचं वजन घेतलेलं दिसतंय. तिनं हा पराक्रम करत अगदी वर्ल्ड रेकॉर्डच केलाय. या व्हायरल व्हिडिओ सोबत एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. औरंगाबादच्या दख्खनचा